तर हाय सगळीकडे जे आहे तर त्या स्कूल रिओपन झाल्यात असं म्हणायला देखील काही हरकत नाही. तर आज सकाळीसुद्धा छान असं सगळं घरातलं आवरलं, टिफिन वगैरे झाले आणि मी जे आहे तर ते कौस्तुभला आणि माऊला जे आहे तर ते स्कूलसाठी सोडवायला जे आहे तर ते गेटवर आले होते. तर तिथे आल्यानंतर ह्या पाहुण्याचं जे आगमन आहे तर ते तिथे झालं होतं. तर आम्ही जोपर्यंत तिथे होतो तर हा सुद्धा कावळा जो आहे तर तो तिथेच होता. तर त्याचं काही नातं आहे किंवा काय ते माहीत नाही. बट माऊ जिकडे जाईन तिकडे तिच्या मागे जात होता. तर भरपूर वेळा जे आहे तर ते असंच झालेलं आणि इथे जे आहे तर ते थोडंसं त्याच्या खाण्यालायक होतं. तर त्यासाठी तो जे आहे तर ते खूप सारं तिथे स्ट्रगल करून खात होता असं म्हणायला देखील काही हरकत नाही. तर त्यानंतर आज माझी जी फ्रेंड आहे तर ती येणार होती माझ्याकडे आणि त्यासाठी हे जे छान असे पोहे आहेत तर ते केलेले. तर तुमचीसुद्धा शाळेची मैत्रीण किंवा शाळेची फ्रेंडशिप जी आहे तर ती अजूनसुद्धा तुमच्यासोबत आहे का, की तुम्ही अजूनसुद्धा त्या फ्रेंडशिपमध्ये आहात का? तर ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर लिटरली मलासुद्धा छान अशी फ्रेंड जी आहे तर ती लकीली भेटली असं म्हणायला देखील काही हरकत नाही. तर छान अशा गप्पा गोष्टी ज्या आहेत तर त्या आमच्या कंटिन्यू चालूच होत्या आणि तिच्यासाठी जे आहे तर ते छान असे पोहे केलेले. तर व्हिडिओमध्ये ती तुम्हाला लाडू दाखवते. तर मी जे केलेले लाडू आहेत शेंगदाण्याचे तर ते तिला खूप सारे आवडले होते. सो त्याची जर रेसिपी कोणाला हवी असेल तर कमेंट्समध्ये एकदा नक्की सांगा. मी ते सुद्धा नक्की शेअर करेन आणि ऑब्व्हियसली आता पोहे झाले तर त्यानंतर चहा जो आहे तर तो झालाच पाहिजे. तर त्यासाठी चहा जो आहे तर तो ठेवून घेतला. तर बघा आपली जी फ्रेंडशिप आहे तर ती लास्ट मोमेंटपर्यंत टिकावी असं कोणाकोणाला वाटतं आणि कोणाकोणाची मैत्रीण अजूनसुद्धा शाळेची तुमच्यासोबत आहे त्यांनीसुद्धा एकदा कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. छान असा चहा झाला आणि संध्याकाळी सुद्धा पाऊस येत होता म्हणून पाऊस आणि वडापाव छान असं एन्जॉय केलं. सो आजचा गेला